नमस्कार. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली यांच्या वतीने आयोजित केलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा ऑनलाईन मार्गदर्शन या सदरामध्ये मी सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. तत्पूर्वी आमच्या मातृसंस्थेचे मार्गदर्शक डॉक्टर सलगर सर, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली, त्याचबरोबर सेवापूर्व विभागाच्या विभाग प्रमुख खोत मॅडम, तसेच जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेत सांगलीचे ज्येष्ठ अधिव्याख्याता या सर्वांना मी प्रथमतः धन्यवाद देते. माझ्याकडे मराठी विषय आहे. मराठी विषयामधील जो उपघटक आहे मराठी भाषा विकास. मी सौ शेटे निर्मला सुहास, जागृती अध्यापिका विद्यालय तासगाव. विद्यार्थी मित्रांनो, मी माझ्या विषयाला सुरुवात करते. प्रथमतः आपल्याला मराठी भाषा विकासमध्ये मराठी भाषेची जी भाषिक कौशल्य आहेत, ही कौशल्य कोणकोणती आहेत हे पाहणं आपल्याला गरजेचं आहे. तर मराठी भाषिक कौशल्यामध्ये भाषिक कौशल्य म्हणजे काय, तर कोणत्याही शास्त्राचं, कलेचं किंवा हस्तकलेचं सादरीकरण व्यावहारिक जीवनात उपयोजन करण्याची क्षमता म्हणजे कौशल्य होय. प्रत्येक व्यक्तींच्या मनामध्ये काही विचार असतात, काही भावना असतात, काही गरजा असतात. हे व्यक्त करणं आवश्यक असतं आणि मग सामाजिक संवादाचं साधन किंवा सामाजिक संबंध निर्माण करणं, ज्ञान व माहितीची देवाणघेवाण करणं, यासाठी ही भाषिक कौशल्ये महत्त्वाची ठरत असतात. आता या भाषिक कौशल्यामध्ये प्रामुख्याने ह्या 4 कौशल्याचा अभ्यास केलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये श्रवण, भाषण, वाचन, लेखन ही 4 कौशल्य पाहणं महत्त्वाचं आहे. तर मराठी भाषिक क्षमतेमध्ये 2 प्रमुख ज्या क्षमता आहेत किंवा 2 प्रमुख प्रकार जे पडतात, त्यामध्ये एक ग्रहणात्मक आणि दुसरं आहे ते प्रगटीकरणात्मक. आता ग्रहणात्मक म्हणजे काय, तर माहिती प्राप्त करणं आणि ती समजून घेणं, याला आपण काय म्हणतो, ग्रहणात्मक. मग ग्रहणात्मक कौशल्यामध्ये श्रवण आणि वाचन या 2 मुख्य कौशल्यांचा विचार केला गेलेला आहे. त्यानंतर प्रकटीकरणात्मक कौशल्य. प्रकटीकरण म्हणजे काय, अभिव्यक्त होणं, व्यक्त होणं. मग व्यक्तीच्या मनामध्ये काही विचार आहेत, काही कल्पना आहेत, काही भावना आहेत, ही स्पष्टपणे व्यक्त करण्याची जी क्षमता असते त्याला आपण प्रकटीकरणात्मक क्षमता असं म्हणतो. तर ह्या क्षमतेचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आता त्यानंतर आपल्याला या मराठी भाषिक क्षमतेमधील पहिली जी क्षमता आहे ती श्रवण. आता श्रवण आपण म्हणजे ऐकणं. मानवाच्या भाषा विकासाची ही पहिली पायरी आहे. कारण श्रवण हे अर्थपूर्ण प्रक्रिया आहे आणि ही एक मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे. श्रवण हा भाषा विकासाचा मुख्य पाया म्हटला जातो. कारण कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करत असताना बघा, मग ती श्रवण, भाषण, वाचन, लेखन ह्या ज्या संकल्पना आहेत, ह्या संकल्पनाचा जेव्हा आपण अभ्यास करणार आहोत तेव्हा त्या संकल्पनेचा उद्देश काय आहे, त्याचा हेतू काय आहे, हे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे. तर श्रवणाचे उद्दिष्ट काय आहेत, तर यामध्ये श्रवणाचे उद्दिष्टाचा आपण विचार करत असताना पहिलं त्यामध्ये आपल्याला ज्ञानप्राप्ती म्हणजे कोणतीही गोष्ट माहीत करून घेण्यासाठी, त्याचं ज्ञान मिळवण्यासाठी आपण श्रवण करत असतो. त्याचबरोबर आपण मनोरंजन करतो, मग ऐकणाऱ्याला त्याचा आनंद मिळतो. मग आपण मुलांचं मनोरंजन, गाणी असतील, कथा असतील, याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं आपण मनोरंजन करत असतो. त्याचबरोबर लक्षपूर्वक ऐकणं. मग लक्षपूर्वक आपण कधी ऐकतो, जेव्हा एखादी व्यक्ती बोलत असेल तर ती शांतपणे आपण काय करत असतो, त्या व्यक्तीचं मन एकाग्र ठेवून, अवधान ठेवून त्याचं बोलणं हे लक्षपूर्वक आपण ऐकत असतो. त्याचबरोबर सृजनशीलतेतून नवनिर्मिती करणं म्हणजे श्रवण मनन केल्यानंतर चिंतन सुरू होतं आणि मग त्यानंतरचा जो विकास होतो तो होतो नवनिर्मितीचा विकास. तर ही नवनिर्मितीसुद्धा श्रवणाच्या माध्यमातून आपल्याला झालेली दिसून येते. त्याचबरोबर विश्लेषण करणं व वर्गीकरण करणं म्हणजे जे काही आपण माहिती ऐकतो त्या माहितीचं आपल्याला विश्लेषण त्याचबरोबर वर्गीकरण हे करता आलं पाहिजे.
आणि मग हे उद्दिष्ट विचारात घेऊन आपण प्रत्येक गोष्टीचं श्रवण करणं गरजेचं आहे. तर श्रवण उद्दिष्टाबरोबरच आपल्याला श्रवण कौशल्याच्या विकासाची अंगे कोणकोणती आहेत हे सुद्धा अभ्यास करून घेणं गरजेचं आहे. तर त्याची वेगवेगळी अंग आपल्याला पाहाव्यास मिळत असतात. त्यामध्ये पहिलं अंग असं आहे की लक्षपूर्वक ऐकणे. कोणतीही गोष्ट आपण ही लक्षपूर्वक ऐकली गेली पाहिजे, म्हणजे याकडं आपलं अवधान असलं पाहिजे. कारण वर्गामध्ये आपण मुलं गोष्टी सांगतात, गाणी म्हणतात, कथा ऐकतात, तर ही लक्षपूर्वक मुलांनी ऐकणं गरजेचं आहे. त्याचबरोबर संदर्भ लक्षात घेऊन ऐकला पाहिजे. म्हणजे बोलणारी व्यक्ती काय बोलतीये, काळ काय आहे, परिस्थिती काय आहे, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण श्रवण केलं पाहिजे. त्याचबरोबर ध्वनीचं विश्लेषण करता आलं पाहिजे. म्हणजे जो काही शब्द उच्चारलेला आहे, काही सारखे वाटणारे शब्द असतात, काही वेगळे शब्द असतात, हे आपल्याला ओळखता आले पाहिजे. त्यानंतर शब्दांचा परस्पर संबंध लक्षात घेणे, शब्दसमूहाचा अर्थ लावणे. आता शब्दसमूहाचा अर्थ लावत असताना उदाहरणार्थ आपण माणसांचा जमाव म्हणलं, गुरांचा कळप म्हणलं, फुलांचा गुच्छ म्हणलं, किल्ल्यांचा जुडगा म्हणलं, यावरून आपल्याला त्या शब्दसमूहाचा अर्थ लावता आला पाहिजे. त्याचबरोबर मुख्य मुद्दे आपल्याला ग्रहण करता आले पाहिजेत. पाठ शिकवत असताना किंवा एखादी कथा सांगत असताना त्यामधले मुख्य मुद्दे कोणते आहेत हे आपल्याला लक्षात आले पाहिजेत. त्याचबरोबर वाच्यार्थ, लक्षार्थ, ध्वन्यार्थ हे आपल्याला ग्रहण करता आलं पाहिजे. आता वाच्यार्थ, लक्षार्थ, ध्वन्यार्थ ही काय आहे तर शब्दांचे 3 अर्थभेद आहेत. वाच्यार्थ म्हणजे काय तर आपल्याला ऐकल्याबरोबर एखादा शब्द जो आहे तो सहज समजतो, त्याला आपण काय म्हणतो की वाच्यार्थ असं म्हणतो. लक्षार्थ म्हणजे काय, हा संदर्भ आपल्याला संदर्भानं प्राप्त होतो, त्याचा वेगळाच असा एक अर्थ असतो, त्याला आपण लक्षार्थ म्हणतो. आणि ध्वन्यार्थ म्हणजे काय तर शब्दाच्या पलीकडे जाऊन जो सूचित केला जाणारा अर्थ आहे त्याला आपण ध्वन्यार्थ असं म्हणतो. म्हणजे आपल्याला वाच्यार्थ, लक्षार्थ आणि ध्वन्यार्थ याचा अर्थ लक्षात आला पाहिजे. आता उदाहरण सांगायचं म्हटलं, बघा समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत, हे एक उदाहरण आहे. या वाक्यात साप या शब्दाचा एक सरपटणारा प्राणी असा वाच्यार्थ घेतलेला आहे आणि साप ह्या शब्दापासून दृष्ट माणसे असा जो ध्वनित होणारा अर्थ आहे तो आपल्या लक्षात येतो. म्हणजे वाच्यार्थ, लक्षार्थ, ध्वन्यार्थ याचा अर्थ आपल्या लक्षात आला पाहिजे. बऱ्याच वेळा बघा आपण लक्षार्थ आपल्या लक्षात येत नाही आहे. उदाहरणार्थ आपण असं म्हणतो की आम्ही गहू खातो किंवा सूर्य बुडाला. आपण गहू खातो का नाही खात, सूर्य बुडतो का नाही बुडत, तर तो जो अर्थ आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे ज्यावेळी आपण एखाद्या वक्त्याचं भाषण ऐकत असतो तेव्हा त्याला काय बोलायचं आहे हे लक्षात आलं पाहिजे. म्हणजे वाच्यार्थ, लक्षार्थ, ध्वन्यार्थाचं ग्रहण करता आलं पाहिजे. त्याचबरोबर भाषा शैली व सामर्थ्य लक्षात घेणे, म्हणजे बोलणाऱ्याची शब्दयोजना काय आहे हे आपल्याला पद्धतीवरून लक्षात आलं पाहिजे. भाषेतील चुका व सवयी ह्याही लक्षात घेतल्या पाहिजेत. ऐकलेल्या मजकुरास प्रतिसाद देता आला पाहिजे. म्हणजे जी व्यक्ती बोलत आहे त्या बोलणाऱ्या व्यक्तीला सुद्धा आपल्याला प्रतिसाद देता आला पाहिजे. तर ह्या सगळ्या ज्या श्रवणाची अंगे जी आहेत ही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आपण श्रवण केलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला श्रवण करत असताना काही शिष्टाचार आहेत, ते शिष्टाचाराचं आपल्याला पालन करता आलं पाहिजे. बघा बरेच वेळेला आपण श्रवण करत असताना वर्गामध्ये आपण मुलं पाहतो कसे बसतात बघा, तर त्या मुलांना आपण ताठ बसण्याची सूचना दिली पाहिजे. बोलणाऱ्या व्यक्तीकडे पाहून श्रवण करावे. त्याचबरोबर बोलणाऱ्या व्यक्तीविषयी हालचालीतून, प्रतिसादातून आपण आदर दाखवला पाहिजे. त्याचबरोबर महत्त्वाचे मुद्दे आपण लिहून घेतले पाहिजेत. आवडलेल्या मुद्द्याला, कार्यक्रमाला टाळ्या वाजवून आपल्याला प्रतिसाद देता आला पाहिजे. आणि वक्त्याचं भाषण संपल्यावर ज्या काही शंका असतील, जे काही प्रश्न असतील ते आपण विचारले गेले पाहिजेत. आणि मग श्रवण करत असताना हे शिष्टाचार आपण बाळगणं गरजेचं आहे. परंतु बऱ्याच वेळेला श्रवण करत असताना आपल्या अनावश्यक कृती होत असतात, तर ह्या अनावश्यक कृतीसुद्धा आपण टाळणं गरजेचं आहे. बघा जेव्हा वक्त्याचं भाषण सुरू असतं त्यावेळी उगीच शारीरिक हालचाली आपण करत असतो.
उगीचच पाय हलवणे, विक्षिप्त हावभाव करणे, मधूनच उठून जाणे किंवा पाठ फिरवणे, दुसरीकडे बघणे, चेहऱ्यावर कंटाळा दाखवणे, अशा अनेक अनावश्यक हालचाली आपण करत असतो. वक्त्याचा अपमान होईल असं आपण वागलं नाही पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन श्रवण करताना चांगल्या बाबींचा आपण विचार केला पाहिजे. आता श्रवण करत असताना सुद्धा काही दोष निर्माण होतात. तर हे श्रवण दोष कोणकोणते आहेत? तर श्रवण दोष प्रकार हे 3 प्रकारचे आपल्याला दिसून येतात. बघा, यामध्ये आपल्याला अश्रवण, अर्धश्रवण आणि अपश्रवण हे 3 आपल्याला श्रवणाचे प्रकार दिसून येतात. तर श्रवणाचे 3 प्रकार मध्ये पहिला आहे ते अश्रवण. तर अश्रवण म्हणजे काय? तर बऱ्याच वेळेला आपण लक्ष देऊन किंवा समजपूर्वक न ऐकणं याला आपण अश्रवण म्हणतो. बघा, लक्ष देऊन समजपूर्वक न ऐकणं याला आपण अश्रवण असं म्हणतो. म्हणजे बोलण्याकडे ऐकणाऱ्याचं लक्ष नसेल तर वक्ता काय बोलतोय की आपल्या लक्षात येत नाही आहे. म्हणून लक्ष देऊन आपण समजपूर्वक ऐकलं गेलं पाहिजे. ज्यावेळी आपण हे ऐकत नाही तेव्हा त्याला आपण अश्रवण असं म्हणतो. दुसरा प्रकार आहे तो अर्धश्रवण. अर्धश्रवण म्हणजे काय? ते आपण अपुरे ऐकतो, अपुरे श्रवण करतो. म्हणजे मुलं ऐकताना पूर्णपणे ते ऐकून घेत नाहीत, आकलनामध्ये अडथळे निर्माण होतात. यालाच आपण काय म्हणतो की अर्धश्रवण म्हणजे अपुरे श्रवण, याला आपण अर्धश्रवण म्हणतो. आणि तिसरं आहे ते अपश्रवण. अपश्रवण म्हणजे पूर्णपणे चुकीचं ऐकणे. बघा, पूर्णपणे आपण काय करत असतो की चुकीचं ऐकत असतो आणि त्याच्यामुळं हे श्रवणदोष निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. पण हे असे जे श्रवणदोष 3 प्रकारचे आपल्याला निर्माण झालेले दिसून येतात. पण हे श्रवणदोष दूर करण्यासाठी सुद्धा आपल्याला उपाय करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला हे श्रवणदोष निर्माण होतात, त्यावेळी मुलांना शांतपणे लक्ष देण्याची सूचना दिली गेली पाहिजे. ज्या मुलांचं अपश्रवण होतं ते दोष करण्यासाठी आपल्याला टेपवर काही अचूक शब्द उच्चार ऐकवले पाहिजेत. तेथील वातावरण हे शांत ठेवलं पाहिजे. फार वेगानं बोलणं, कंठाळवाणं, वृक्ष बोलणं हेही टाळलं गेलं पाहिजे. आणि ज्या मुलांचे काही दोष असतील त्या मुलांना वैद्यकीय उपचार करण्याची आपल्याला सल्ला देणं गरजेचं आहे. आता हे झाले श्रवणदोष दूर करण्याचे उपाय. आता ज्यावेळी आपण श्रवण करत असतो ह्या मुलांचं श्रवण झाले का नाही हे पाहण्यासाठी आपल्याला त्याचं मूल्यमापन करणं गरजेचं आहे. तर हे मूल्यमापन आपण कसं करतो श्रवणाचे? तर त्यासाठी सुरुवातीला आपल्याला काही उपक्रमसुद्धा करणं गरजेचं आहे. काही उपक्रम केल्याशिवाय मुलांचं श्रवण योग्य पद्धतीनं होते की नाही हे आपल्या लक्षात येत नाही आहे. तर मुलांना आपण वेगवेगळ्या कथा ऐकवल्या पाहिजेत. लहान मुलांची गाणी त्यांना चालीवर म्हणून दाखवली पाहिजेत. त्यांचं संभाषण घडवून आणलं पाहिजे. सूचनेप्रमाणे काही कृती केल्या पाहिजेत. पौराणिक किंवा ऐतिहासिक छोट्या कथा त्यांना सांगितल्या गेल्या पाहिजेत. या प्रकारे जर आपण वेगवेगळे उपक्रम विद्यार्थ्यांच्या इयत्तेनुसार आणि वयोगटानुसार जर राबवले तर निश्चित तर विद्यार्थ्यांचं श्रवण हे चांगले होणार. बघा, आपण इयत्ता 1ली व 2रींच्या मुलाचा जर विचार केला तर त्यामध्ये बडबड गीत आहेत, कथा आहेत, उतारा, संवाद, पाठाचं नाट्यीकरण करणं हे वेगवेगळे उपक्रमांचं आयोजन करून विद्यार्थ्याचं श्रवण आपल्याला घडवून आणता येईल. आता विद्यार्थ्यांचं श्रवण झाले का नाही हे आपल्याला पाहायचं आहे. त्यासाठी श्रवणाचं मूल्यमापन करणं गरजेचं आहे. श्रवणाचं मूल्यमापन आपण ह्या क्षमतेचा विकास झालाय का नाही हे पाहण्यासाठी आपल्याला तोंडी, लेखी किंवा प्रात्यक्षिक परीक्षा या मूलभूत साधनांचा आपल्याला वापर करावा लागेल. म्हणजे निरीक्षण तंत्राचा वापर करून आपल्याला कौशल्य चा पडताळा घेता येईल. म्हणजेच काय तर पडताळासूची ह्या साधनांचा वापर आपल्याला विद्यार्थ्यांचं श्रवण कौशल्य विकसित झाले की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला करता येईल. म्हणजे श्रवणामध्ये उद्दिष्ट, त्याची अंगे, श्रवणाचे शिष्टाचार, त्याचबरोबर श्रवण दोष कोणते आहेत, त्यावर कोणते उपाय केले पाहिजेत. तर ह्या सर्व बाबींचा आपल्याला हा श्रवण विकासामध्ये वापर करणं गरजेचं आहे. आता श्रवणानंतरचं जे दुसरी क्षमता येते ती दुसरी क्षमता म्हणजे भाषण आहे. आता भाषण म्हणजे काय?
तर भाषा हा शब्द मूळ हा संस्कृत क्रियापद आहे आणि भाष म्हणजे बोलणे यापासून हा शब्द बनलेला आहे. त्यामुळे कोणतीही भाषा बोलण्यानं किंवा सरावानं प्रथम ती आपल्याला शिकता येते. श्रवण व वाचनानं आपण ग्रहण, भाषण व लेखनानं आविष्कार करीत असतो. म्हणजेच काय, भाषा ही भाषा विकासाची दुसरी पायरी म्हणता येईल. एक अभिव्यक्तीचं साधन म्हणून भाषणाचं महत्त्व खूप आहे. बघा, मानवाच्या दैनंदिन व्यवहारामध्ये भाषणाला म्हणजे संभाषणाला अनन्यसाधारण महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येतो. कारण आपल्या मनातील ज्या भावना आहेत, जे विचार आहेत, ज्या कल्पना आहेत, हे आपण संभाषणाच्या माध्यमातून व्यक्त होत असतो. दुसऱ्याला सूचना देणं, माहिती सांगणं, सुखदुःखाचा किंवा आनंदाच्या भावना व्यक्त करणं, एखाद्या प्रसंगाचं हुबेहूब वर्णन करणं, विनंती करणं, आज्ञा करणं इत्यादी अनेक क्रिया या आपण भाषण संभाषणाच्या माध्यमातून करत असतो. म्हणजेच काय, तर भाषा हे एक आत्माविष्काराचं आणि एक नैसर्गिक असं साधन म्हणता येईल. आणि व्यक्तीच्या जीवनामध्ये भाषणाला अनन्यसाधारण असं महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येतो. मग या भाषणाची व्यावहारिक उद्दिष्ट काय आहेत, हेही आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तर भाषणाची उद्दिष्ट पाहत असताना आपण भाषण का करतो, तर आपल्याला आत्माविष्कार म्हणजे काही, तर आपलं जे विचार आहेत, आपलं जे मनोगत आहे हे दुसऱ्याला सांगणं म्हणजे आत्माविष्कार करणं. म्हणजे आपलं मत, विचार, इच्छा, भावना हे दुसऱ्याला सांगण्यासाठी आपण काय करत असतो, बोलत असतो. म्हणजेच एक प्रकारे भाषण करत असतो. आता आनंद प्राप्ती, आपल्या बोलण्यातून आपल्याला आनंद मिळत असतो. उदाहरण सांगायचं म्हणलं, कीर्तनकार किंवा प्रवचनकार हे काय करतात, की आपल्या प्रवचनातून आनंद मिळवत असतात. वेगवेगळे वक्ते आपल्या भाषणातून आनंद मिळवत असतात. म्हणजे आनंद प्राप्तीसाठी सुद्धा आपण भाषण हे करत असतो. त्याचबरोबर स्वमताचा प्रचार, आपली मतं काय आहेत दुसऱ्या व्यक्तीला समजावीत यासाठी आपल्या पक्षाची मतं आपण सांगत असतो. म्हणजे स्वतःच्या मताचा सुद्धा आपण इथं प्रचार करत असतो. संदेश पोहोचवणे, भाष्य करणे, सामाजिक आंतरक्रिया घडवणे. आता सामाजिक आंतरक्रिया घडत असताना आपण आपले मित्र असतील, नातेवाईक, समाज यांच्याशी भावनिक आणि वैचारिक आपण देवाणघेवाण करत असतो. आणि मग या देवाणघेवाणच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये एक आत्मीयता निर्माण होत असते. आणि मग व्यक्तीमध्ये एक सामाजिक आंतरक्रिया घडून आलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे भाषण इतकं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर सृजनशीलता, कारण सृजनशीलतेत आपण नवनव्या उद्दिष्टांचा विचार केल्यानंतर आपलं भाषण प्रभावी आणि परिणामकारक होण्यासाठी आपल्याला भाषणाचे निकष काय आहेत, भाषणाचं अंग काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. आता भाषण करताना आपण कसं केलं पाहिजे, तर त्यामध्ये आपले शब्द उच्चार स्पष्ट असले पाहिजेत. स्वराघात म्हणजे योग्य शब्दावरती आपण आघात करून बोललं पाहिजे. विरामचिन्हांचा वापर करून बोललं गेलं पाहिजे. स्वरांचा चढउतार, भाषणाची गती, व्यंजनभेद इत्यादी बाबींचा आपण शास्त्रशुद्ध पद्धतीनं बोलणं गरजेचं आहे. आणि ही जाणीवपूर्वक आपल्याला विकसित करावी लागतात. म्हणजेच काय, भाषणाची परिणामकारकता ही आपल्याला या शब्दांच्या माध्यमातून लक्षात येत असते. त्यामुळे आपल्याला हे निकषसुद्धा विचारात घ्यावे लागत असतात. आता बघा, भाषणाचे काही प्रकार पडतात. भाषणाचे प्रकार पडत असताना त्यामध्ये 2 मुख्य प्रकार पडलेले आपल्याला दिसून येतात. एक आहे औपचारिक भाषण आणि दुसरं आहे ते अनौपचारिक भाषण. आता औपचारिक भाषण म्हणजे काय, तर जे भाषण नियमबद्ध आहे, जे संरचनात्मक आहे, जे सहेतुक आहे, त्याला आपण काय म्हणतो, औपचारिक भाषण म्हणतो. आणि अनौपचारिक भाषण म्हणजे काय, जे नियमबद्ध नाही किंवा बोलणाऱ्या व्यक्तीच्या मनावर कोणत्याही प्रकारचं दडपण येत नाही आहे, कोणतंही ताण येत नाही आहे किंवा मोकळेपणा असतो बोलण्यामध्ये, सहजता असते, अशा भाषणाला आपण अनौपचारिक भाषण असं म्हणतो. आता औपचारिक भाषणामध्ये सुद्धा संभाषण, वर्णन, चर्चा, कथन, व्याख्यान, वादविवाद, कथाकथन, पाठांतर व गाणे, संवाद, मुलाखत, स्पष्टीकरण या औपचारिक भाषणाच्या प्रकाराचा समावेश केलेला आहे. कारण भाषण करत असताना आपण
या गोष्टीसाठी आपण भाषण करत असतो. आता संभाषणामध्ये एकापेक्षा अधिक व्यक्ती जेव्हा एकमेकाशी बोलतात तेव्हा त्याला आपण संभाषण म्हणतो. आणि मग हे संभाषणसुद्धा आपलं दैनंदिन जीवनामध्ये घडत असतं. वर्णन आपण वेगवेगळ्या व्यक्तीचं करतो, एखाद्या प्रसंगाचं करतो, स्थळाचं करत असतो आणि याला आपण वर्णन असं म्हणतो. चर्चासुद्धा आपण वेगवेगळ्या विषयावर करत असतो. वेगवेगळ्या विषयाचं पैलू उघडून दाखवण्यासाठी आपण चर्चा करत असतो. कथनसुद्धा करत असतो. एखाद्या घटनेचं, एखाद्या अहवालाचं, एखाद्या चरित्राचं आपण कथन करत असतो. आणि व्याख्यान आपण एखाद्या सभेमध्ये करतो किंवा वर्गामध्ये आपण व्याख्यान करत असतो. म्हणजे हा सुसंवाद आपल्याला घडून आलेला दिसून येत असतो. म्हणजे हे सगळे औपचारिक भाषणाचे प्रकार आपल्याला दिसून येतात. म्हणजे याच्यामध्ये एक नियमबद्धता असते, एक रचना असते. त्याला आपण औपचारिक भाषण असं म्हणतो. आणि अनौपचारिक भाषणामध्ये कोणत्याही प्रकारचा नियम नसतो. भाषण करत असताना कोणताही ताण पडत नाही किंवा एक सहजपणा असतो, एक मोकळेपणा असतो. याला आपण अनौपचारिक भाषण असं म्हणतो. आणि अनौपचारिक भाषण यामध्ये कौटुंबिक संवाद असतो. आणि कौटुंबिक संवाद करत असताना कोणताही आपल्याला ताणतणाव येत नाही. कोणत्याही विषयावरती आपण बोलत असतो. गप्पा गोष्टी आपण करत असतो आपल्या मित्राबरोबर, प्रिय व्यक्तीबरोबर. मग आपले विचार, भावना, अनुभव आपण व्यक्त करत असतो. त्याचबरोबर संदेश म्हणून करत असतो. म्हणजे वेगवेगळ्या माहिती आपण देत असतो किंवा सांगत असतो. याला आपण अनौपचारिक भाषणाचा प्रकार असं म्हणतो. म्हणजे इथं आपल्याला मुख्य औपचारिक आणि अनौपचारिक असे 2 भाषणाचे प्रकार पडलेले आपल्याला दिसून येतात. तर त्यानंतर आपल्याला भाषणाच्या प्रकारानंतर काही म्हणजे बोलत असताना काही भाषण दोष निर्माण होतात. मग हे भाषण दोष कोणते आहेत? तर हे 3 मुख्य भाषण दोष असलेले आपल्याला दिसून येतात. तर यामध्ये काही शारीरिक व्यंगामुळे निर्माण झालेले दोष आहेत. काही मानसिक अस्वास्थ्यामुळे निर्माण झालेले दोष आहेत. काही अज्ञान व चुकीच्या अनुकरणातून निर्माण झालेले दोष आपल्याला दिसून येतात. बघा, तर हे शारीरिक व्यंगामुळे निर्माण झालेले दोष कोणते आहेत? तर यामध्ये दिसून येतात आपल्याला. वर्गामध्ये जर आपण पाहिलं तर अशा प्रकारची मुलं आपल्याला लक्षात येतात. तर काही मुलांची बघा जीभ जड असते, काही मुलांच्या जिभेला टोक नसतं, पडजीभ टाळूला चिकटलेली असते, ओठ फाटलेला असतो, नाकातील हाड अयोग्य रीतीनं वाढलेलं असतं. हे शारीरिक व्यंगत्व आपल्याला दिसून येतं. काही मानसिक अस्वास्थ्यामुळे निर्माण झालेले दोष कोणते असतात? तर काही मुलं बघा बोलत असताना तोतरी बोलतात, काही हेल काढून बोलतात, काही अक्षरांची, शब्दांची वारंवार पुनरावृत्ती करतात, काही मध्येच शब्द गाळतात, काही अर्धवटच वाक्य उच्चारतात, अक्षरांचा क्रम बदलतात, उलटापालट करतात. अशी वेगवेगळी कारणं आहेत, वेगवेगळी दोष आहेत. हे मानसिक अस्वास्थ्यामुळे निर्माण झालेले दोष आहेत. त्याचबरोबर अज्ञान आणि चुकीच्या अनुकरणातून काय निर्माण झालेले आहेत. म्हणजे लहानपणापासून मुलांच्यावरती काही बोलीभाषेचे संस्कार झालेले असतात. आणि मग घरामध्ये ज्या पद्धतीनं बोललं जातं त्याच पद्धतीनं मुलं शाळेमध्ये सुद्धा आल्यानंतर बोलले जातात. म्हणजे वर्णांचं उच्चार त्यांचं व्यवस्थित होत नाही, अनुस्वार उच्चार योग्य पद्धतीने करत नाहीत, जोडाक्षर योग्य पद्धतीने उच्चारत नाहीत, नको तिथं जोडाक्षर उच्चारतात, शब्दातील लिंग, वचन याचा बोलत असताना घोटाळा करतात. म्हणजे अशा अज्ञान व चुकीच्या अनुकरणातून मुलांचे काही दोष निर्माण झालेले असतात. तर हे जे भाषण दोष होतात यावरती आपल्याला उपाय करणं गरजेचं आहे. ज्यावेळी शारीरिक व्यंगामुळे दोष निर्माण होतो तेव्हा डॉक्टरांचा सल्ला देऊन त्याला वैद्यकीय उपचार करण्यासाठी सांगणं गरजेचं आहे. ज्यावेळी मानसिक अस्वास्थ्यामुळं काही निर्माण झालेले दोष असतात तेव्हा त्या मुलामध्ये आपल्याला एक आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. त्याच्या भावना काय आहेत, त्याच्या गरजा काय आहेत हे त्याला समजून सांगितल्या पाहिजे. त्याचबरोबर मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला दिला गेला पाहिजे. आणि अज्ञान आणि चुकीच्या अनुकरणातून जे काही दोष निर्माण झालेले असतात अशा मुलांना आपण शुद्ध उच्चार वारंवार ऐकवले गेले पाहिजे. दूरचित्रवाणीवरती किंवा आकाशवाणीवरती चांगल्या वक्त्याची भाषणे ऐकवली पाहिजेत. टेप रेकॉर्डचा उपयोग करून अचूक शब्दोच्चार त्यांना ऐकून घेतले पाहिजेत. म्हणजे अशा पद्धतीचे जर दोष निर्माण झाले असतील तर हे उपाय आपल्याला करता येणार आहेत. म्हणजेच इथं भाषण दोष आणि त्यावरील उपाय कोणते आहेत हे आपल्याला लक्षात आपण घेतले पाहिजे. आता ज्यावेळी मुलांचं भाषण कौशल्य विकसित झालेलं आहे मग
त्यासाठी आपल्याला मूल्यमापन करणं गरजेचं आहे. पण त्यासाठी काही आपल्याला उपक्रमसुद्धा राबवणं गरजेचं आहे. तर हे कोणते आपण उपक्रम राबवता येतील? बघा, ज्या मुलांचं आपल्याला भाषण कौशल्य विकसित करायचं आहे, त्यासाठी काही उपक्रम आपल्याला राबवले पाहिजेत. मग हे उपक्रम राबवताना असताना सुद्धा आपण इयत्तेनुसार आणि विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार हे उपक्रम आपल्याला राबवणं गरजेचं आहे. यामध्ये इयत्ता 1ली व 2री, बघा, इयत्ता 1ली व 2रीसाठी आपल्याला सोपे सुविचार, गाणी, कविता, मित्रांशी संभाषण, सण समारंभ यावर आपण प्रश्न विचारले पाहिजे. त्याचबरोबर चित्रवाचन घेतलं पाहिजे. त्यानंतर इयत्ता 3री व 5वीच्या मुलांना टेप रेकॉर्डचा उपयोग करून चुकीचे उच्चार सुधारले पाहिजेत. वस्तू व पदार्थाचे वर्णन करता आलं पाहिजे. बातम्या, प्रसंग वर्णन, काव्यवाचन, पोवाडा गायन इत्यादी उपक्रमांचं आयोजन केलं गेलं पाहिजे. त्यानंतर 6वी आणि 8वीच्या मुलांचा जरी आपण विचार केला तर हे वरच्या वर्गातील मुली आहेत, त्यांच्या पाठांतर स्पर्धा घ्या, नाट्याभिनय स्पर्धा घ्या, गोष्टी सांगण्याच्या स्पर्धा किंवा कवितेस चाल लावणी इत्यादी अशा पद्धतीचे उपक्रमांचं आयोजन करून विद्यार्थ्याचं आपल्याला मूल्यमापन करता येणार. आता ह्या मुलांचं उपक्रम आपण घेतलेले आहेत, पण ह्या मुलांचं भाषण क्षमता विकसित झाली आहे की नाही याचं आपल्याला मूल्यमापन करावं लागणार आहे. तर हे मूल्यमापन आपण कसं करणार आहोत? तर हे मूल्यमापन आपल्याला पडताळ सूचीच्या साहाय्यानं आपण या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करू शकतो. म्हणजे तोंडी परीक्षा घेऊ शकतो, काही प्रासंगिक नोंदी आपण घेऊ शकतो. म्हणजे इथं निरीक्षण साधनाचा वापर करून विद्यार्थ्यांच्या भाषण क्षमतेचं आपण मूल्यमापन करू शकतो. मग यामध्ये पडताळ सूची आपण तयार करणार आहोत, तर या पडताळ सूचीमध्ये सुद्धा काही निकष विचारात घेणं गरजेचं आहे. म्हणजे स्पष्टपणे उच्चारण, न अडखळता बोललं गेलं पाहिजे, त्याला वर्णन करता आलं पाहिजे किंवा योग्य आघातासह त्याला बोलता आलं पाहिजे. तर ह्या सर्व निकषाचा विचार करून त्या विद्यार्थ्याचं आपल्याला भाषण संभाषण कौशल्याचं मूल्यमापन करता येणार आहे. आता भाषण संभाषणानंतर 3री जी कौशल्याचा प्रकार आहे तो आहे वाचन. वाचन ही सुद्धा भाषा विकासाची 3री पायरी आहे. वाचन हे एक भाषिक कौशल्य आहे. आता ह्या वाचनाला आपण ग्रहणात्मक व्यापाराचं साधन असं म्हटलं गेलेलं आहे. त्यापासून संस्कृतमधील वच हा एक धातू आहे आणि त्यापासून वाचन हे एक धातुसाधित नाम बनलं आहे. आता ध्वनींचं अर्थपूर्ण उच्चारण म्हणजे वाचन, आणि वाचन प्रक्रियेमध्ये त्याची अंगे ग्रहण, आकलन, उच्चारण करणं ही वाचन प्रक्रियेची अंगे आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर वाचनाच्या उद्दिष्टाचा जर आपण विचार केला, यामध्ये ज्ञानप्राप्ती, मनोरंजन, रसास्वाद, संस्कृती संवर्धन आणि नवनिर्मिती ही वाचनातून आपल्याला मिळत असते. म्हणून आपण वाचन करत असतो. त्याचबरोबर वाचनाचे काही प्रकार आहेत. यामध्ये आपल्याला बघा, प्रकार वाचनाचे मुख्यतः 2 पडतात. यामध्ये प्रकट वाचन आणि मुख वाचन. दुसरा आहे ते मूक वाचन आणि मनोगत वाचन. आता वाचनाचा पहिला जो प्रकार आहे तो आहे प्रकट वाचन. आता प्रकट वाचन म्हणजे काय? तर लिहिलेला मजकूर हा मोठ्यानं उच्चारणं त्याला आपण प्रकट वाचन असं म्हणतो, किंवा शब्दांचा उच्चार करणं त्याला आपण प्रकट वाचन म्हणतो. आणि त्याला दुसरं नाव काय तर मूक वाचन. बऱ्याच वेळा लक्षात येत नाही आपल्याला प्रकट वाचन म्हणजेच मूक वाचन का, तर मुख वाचन म्हणजे लिहिलेला मजकूर मोठ्यानं जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा त्याला आपण प्रकट वाचन असं म्हणतो. आणि दुसरा जो प्रकार आहे तो मूक वाचन किंवा त्याला आपण मनोगत वाचन असं म्हणतो. म्हणजे जो लिखित मजकूर आहे तो मनातल्या मनात आपण जेव्हा एखादा मजकूर वाचतो तेव्हा त्याला आपण मूक वाचन असं म्हणतो. आणि त्याला दुसरं नाव काय आहे तर मनोगत वाचन. म्हणजे वाचनाचे 2 मुख्य प्रकार आहेत, एक प्रकट वाचन आणि दुसरं आहे ते मूक वाचन. त्याचबरोबर वाचनाच्या काही पद्धती आहेत. बघा, वाचन आपण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो. यामध्ये मुख्यतः 5 पद्धतीचा विचार केला गेला आहे. यामध्ये पहिली पद्धत आहे मुळाक्षर पद्धत आहे. आता मुळाक्षर पद्धत म्हणजे काय, तर यामध्ये आपल्याला जी आपली बाराखडी आहे, जे स्वर आणि व्यंजने आहेत, ह्या व्यंजनाच्या साह्याने जेव्हा आपण वाचन करतो
तेव्हा त्याला मुळाक्षर पद्धत असं म्हणतो. म्हणजे यामध्ये काही सुट्टी अक्षर आहेत, काना, मात्रा, बेलांटी, उकार, अनुस्वार किंवा विसर्ग याचं आपण वाचन करत असतो क्रमानं, तेव्हा त्याला आपण मुळाक्षर पद्धत असं म्हणतो. त्यानंतर दुसरं आहे ती गट पद्धत. वाचन करत असताना काही गट पाडले जातात, परंतु ही जी वाचन पद्धती आहे ती योग्य पद्धत नाही असं म्हटलं गेलेलं आहे. कारण या पद्धतीचा विचार वाचनासाठी करणं योग्य नाही आहे. त्यानंतर तिसरी पद्धत आहे ती शब्द पद्धत. म्हणजे मुळाक्षर पद्धतीतील मुख्य दोष हा अक्षरांना प्राधान्य व अर्थाकडे दुर्लक्ष केलं जातं. म्हणजेच इथं जे काही शब्द आहेत, उदाहरणार्थ अननस, औषध, घर, ससा, हे जे शब्द आहेत ते चित्राच्या साहाय्यानं वाचून घेतले जातात. त्याला आपण काय म्हणलेलं आहे, शब्द पद्धत म्हणलेलं आहे. त्याचबरोबर वाक्य पद्धत आहे, प्रसंग पद्धत आहे. एखादी प्रसंग, घटना किंवा गोष्ट सलग मजकुराच्या साहाय्यानं एकमेकाशी अर्थदृष्ट्या संबंध असलेल्या वाक्याच्या साहाय्यानं जेव्हा शिकवतो, तेव्हा आपण त्याला प्रसंग पद्धतीनं वाचन शिकवणे असं म्हणतो. म्हणजेच ही प्रसंग पद्धतीसुद्धा महत्त्वाची आहे. मुळाक्षर पद्धत, गट पद्धत, शब्द पद्धत, वाक्य पद्धत आणि प्रसंग पद्धत या वाचनाच्या पद्धती असलेल्या दिसून येतात. त्याचबरोबर या वाचनाच्या पद्धतीबरोबर आपण जेव्हा वाचन करत असतो तेव्हा वेगवेगळ्या पद्धतीचे दोष निर्माण झालेले दिसून येतात. तर कोणकोणते वाचन दोष आहेत? तर वाचन करणे ही एक कला आहे. मग ती आपण प्रकट वाचन किंवा मुखवाचन परिणामकारकपणे येण्यासाठी सरावाची आपल्याला आवश्यकता असते. बऱ्याच वेळा शारीरिक आणि मानसिक परिपक्वता नसल्यामुळं वाचनामध्ये आपल्याला दोष निर्माण झालेले दिसून येतात. बरेच वेळा वाचताना आपल्याला आळस येतो, आपल्याला वाचायला आवडत नाही आहे. प्रकट वाचन करताना उच्चार चुकतील याची आपल्याला भीती असते आणि त्यामुळे वाचनामध्ये दोष निर्माण होतात. आणि मग हे दोष कोणकोणते आहेत आणि ते दोषावरती उपाय काय केला पाहिजे हे माहीत असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला आपण वाचत असताना अस्पष्ट आवाजामध्ये वाचन करतो. असं वाचन का करतो? तर मनामध्ये एक भीती असते आणि उच्चार स्पष्ट होतात की नाही असं वाटत असतं. त्यामुळं आपले अस्पष्ट आपण वाचन करत असतो. त्याचबरोबर ऱ्हस्व दीर्घ, इकार, उकार याच्यामध्ये सुद्धा अशुद्धता असलेली दिसून येते. बऱ्याच वेळेला पूर्ण वाक्यांचं उच्चारण करत नाही, अपूर्णच वाक्य आपण उच्चारतो. शब्दांची, अक्षरांची उलटापालट करून वाचत असतो किंवा मध्येच एखादा शब्द मनात घुसडतो आपण त्यात नसतो तो वाक्यामध्ये शब्द, तरीसुद्धा आपण मध्येच तो शब्द घालत असतो. काही वेळेला शब्दांची आपण पुनरावृत्ती करतो, हेल काढून वाचतो. अशा अनेक आपल्याला वाचनाच्या सवयी असलेल्या दिसून येतात. जशा आपल्याला प्रकट वाचनाच्या सवयी आहेत तशा मुखवाचनाच्या सुद्धा अनिष्ट सवयी असलेल्या दिसून येतात. तर ह्या ज्या सवयी आहेत ह्या सवयी विद्यार्थ्यांच्या आपल्याला कमी करणं गरजेचं आहे. परंतु विद्यार्थ्यांनी वाचलं गेलं पाहिजे, त्यांचा वाचन विकास हा झाला पाहिजे, यासाठी आपल्याला वेगवेगळे उपक्रम राबवता आले पाहिजे. मग यामध्ये आपण वाचन विकासासाठी कोणते उपक्रम राबवू शकतो? तर यामध्ये सुद्धा इयत्तेनुसार विद्यार्थ्यांमध्ये वाचनाचे उपक्रम राबवणं गरजेचं आहे. आता पहिली आणि दुसरीच्या मुलाचा जरी आपण विचार केला तर यामध्ये अक्षर तक्ते असतील, शब्दपट्ट्या किंवा वाक्यपट्ट्या इत्यादीच्या साहाय्याने आपण वाचन करून घेतले पाहिजे. किंवा पाठ्यपुस्तकातील पाठाचं वाचन, अनुवाचन करून घेतलं पाहिजे. किंवा जे बालवाङ्मय आहे ते वाचून घेतलं पाहिजे. म्हणजे पहिली ते दुसरीच्या मुलासाठी. आणि तिसरी आणि चौथीचा जो वयोगट आहे या मुलांच्यासाठी आपण काही परिसरामध्ये दुकानं असतात, त्या दुकानाच्या फाट्या वाचून घेणं, सूचनाफलक वाचून घेणं, योग्य गतीनं अनुवाचन किंवा मुखवाचन करून घेणं किंवा प्रकट वाचनाच्या स्पर्धा आयोजित करणं हे आपण इयत्ता 3री व 4थीच्या मुलासाठी करून घेऊ शकतो. तर इयत्ता 5वीच्या मुलांसाठी आपण पाठ्यपुस्तकातील चित्राचे किंवा आकृतींचं वाचन करून घेऊ शकतो. पाठ्यपुस्तकातील उतारे, कविता याचा आपण मुखवाचनासाठी सराव देऊ शकतो.
काही कविता वाचून घेऊ शकतो, परिपाठाला बातम्यांचं वाचन घेऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांचा वाचन विकासासाठी इयत्तेनुसार उपक्रमांचं आयोजन आपण करू शकतो. आता ह्या विद्यार्थ्यांचा वेगवेगळे उपक्रम आपण आयोजित केलेले आहेत. पण ह्या विद्यार्थ्यांना वाचता व्यवस्थित येते का नाही हे पाहण्यासाठी सुद्धा त्याचं मूल्यमापन आपल्याला करता आलं पाहिजे. मग हे मूल्यमापन आपल्याला निरीक्षणाच्या माध्यमातून आपण करू शकतो. म्हणजे पडताळा सूची तयार करता आली पाहिजे आणि या पडताळा सूचीमध्ये त्या विद्यार्थ्यांचं निरीक्षण करावयाचे जे काही घटक आहेत त्याच्या नोंदी घालून त्या विद्यार्थ्याला योग्य पद्धतीनं प्रकट वाचन करता येते का नाही हे पाहणं गरजेचं आहे. मग यामध्ये विद्यार्थ्याच्या क्षमतांचा विकास झालाय का नाही हे पाहण्यासाठी आपण तोंडी परीक्षा हेही साधन वापरू शकतो. त्याचबरोबर विद्यार्थ्याचं निरीक्षण कशाचं करायचं तर शब्दांचं स्पष्ट उच्चार करतो का नाही, शुद्ध व अचूक उच्चार होतो का नाही, विरामचिन्हे लक्षात घेऊन तो वाचन करतो का, आवाजात आशयानुसार चढउतार आहे का, किंवा योग्य स्वराघातासह वाचन करतो का, हे बघणं गरजेचं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं विद्यार्थ्याचं पडताळा सूचीच्या साहाय्यानं आपण मूल्यमापन हे करू शकतो. मग याच्यामध्ये तोंडी परीक्षा घेऊ शकतो आणि तोंडी परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्याचं आपल्याला वाचन क्षमतेचं मूल्यमापन करू शकतो. आता त्यानंतरचा आता चौथी जी पायरी आहे भाषा विकासाची ती लेखन आहे. आता लेखन म्हणजे लिहिणं. याचा अर्थ विशिष्ट वर्ण लिहिणं. आपली लिपी ज्या शब्दांची बनली आहे त्या चिन्हांची म्हणजे बाराखडी किंवा व्यंजनं याचा वापर करून लिहिणं. लिहित असताना सुद्धा आपण सुलेखन आणि शुद्ध लेखन हे चांगल्या लेखनाचे दोन विशेष आहेत. म्हणजे आपलं हस्ताक्षर हे चांगलं असणं गरजेचं आहे. म्हणजे लेखन हे खूप महत्त्वाचं आहे. श्रवण, भाषण, वाचन या क्षेत्रातील क्षमतांचा विकास झाल्याशिवाय आपल्याला लेखन करता येत नाही आहे. आणि लेखन हे शास्त्रीय असलं पाहिजे. म्हणजे भाषणाप्रमाणेच लेखन हे सुद्धा एक आत्माविष्काराचं आणि आत्मविकासाचं साधन आहे. म्हणून लेखन हे आपल्याला योग्य पद्धतीने करता आलं पाहिजे. आता लेखनाची सुद्धा काही उद्दिष्ट आहेत. लेखन सुद्धा एक आत्मविष्काराचं साधन आहे. लेखनाच्या माध्यमातून आपण प्रचार करत असतो, आपल्या भावना व्यक्त करत असतो, मनशांतीसाठी लेखन करत असतो, सुसंस्कार करण्यासाठी आपण लेखन करत असतो. म्हणजे वेगवेगळ्या कारणासाठी आपण लेखन करत असतो. पण लेखनामुळं आपल्याला काय मिळतं तर लेखनामुळं आपल्याला आनंद मिळतो, संस्कृतीचं संवर्धन होतं, आत्माविष्काराचं एक प्रभावी साधन आहे. म्हणून आपण लेखन करत असतो. आता लेखनाची काही शैक्षणिक सुद्धा उद्दिष्ट आहेत. आता विद्यार्थ्यांना आपण आता इयत्ता पहिली किंवा दुसरीचा विद्यार्थी असेल तर याचं लेखनाचं उद्दिष्ट काय असेल तर त्याला भाषेमध्ये असणारी जी वर्णमाला आहे, जी उच्चार पद्धती आहे किंवा जी देवनागरी लिपी आहे याचा त्याला परिचय करून दिला पाहिजे. त्याचबरोबर बोली भाषेतून आपल्याला प्रमाण भाषेकडे जाणं गरजेचं आहे. ही क्षमता त्याच्यामध्ये विकसित केली पाहिजे. म्हणजे इयत्तेनुसार सुद्धा विद्यार्थ्याची शैक्षणिक उद्दिष्ट वेगवेगळी असलेले दिसून येतात आणि त्यानुसारच आपल्याला ह्या लेखन क्षमतेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आता लेखनाचे सुद्धा काही प्रकार पडतात. आता लेखनास आपल्याला लिहिण्याच्या पद्धतीवरनं काय प्रकार पडलेले आहेत. आता लिहिण्याच्या पद्धतीवरनं 4 प्रकार पडलेले आहेत. अनुलेखन, श्रुतलेखन, गतिलेखन आणि द्रकलेखन. आता अनुलेखन म्हणजे काय की शिक्षकाने फळ्यावर किंवा पाटीवर लिहिलेला जो काही मजकूर आहे, जे काही शब्द आहेत, जे काही अक्षर आहेत त्याला आपण काय म्हणतो अनुलेखन म्हणजे आहे असं फळ्यावरचं वहीवरती लिहिणं त्याला आपण काय म्हणतो की अनुलेखन असं म्हणतो. म्हणजे जो आहे तो नमुना किंवा जो उतारा आहे तो लेखन करणं म्हणजे अनुलेखन असं म्हणतो. श्रुतलेखन म्हणजे काय ऐकलेला मजकूर लिहिणं. मग शिक्षकाने सांगितलेला मजकूर किंवा दुसऱ्या व्यक्तीनं सांगितलेला जो काही मजकूर आहे ते विद्यार्थी काय करतात लिहित असतात. म्हणजे ते श्रुतलेखन करत असतात. म्हणजे ऐकणं आणि मग लिहिणं याला आपण श्रुतलेखन असं म्हणतो. म्हणजे अनुलेखनाच्या पुढची पायरी ही काय श्रुतलेखन आहे.
आणि त्यानंतर आहे ते तिसरं गतिलेखन. गतिलेखन म्हणजे काय, तर वेगानं लिहिणं. म्हणजे अनुलेखन आणि श्रुतलेखन ज्यावेळी आपण करत असतो त्यावेळी त्याची गती ही असणं गरजेचं आहे. योग्य गतीनं सुद्धा आपल्याला श्रुतलेखन आणि अनुलेखन करता आलं पाहिजे. परंतु त्यासाठी आपल्याला वाचन, मनन व लेखनाचा सराव असणं सुद्धा गरजेचं आहे. आता त्यानंतर चौथा एक हा जो लिहिण्याच्या पद्धतीवरून पडलेला प्रकार आहे तो दृकलेखन. दृकलेखन म्हणजे काय, तर एखादं जे चित्र आहे ते चित्र पाहून आपल्याला काय करायचं, त्याचं लेखन करायचं आहे. त्याला आपण काय म्हणलेलं दृकलेखन. म्हणजे लिहिण्याच्या पद्धतीवरून पडणारे हे मुख्य 4 प्रकार आहेत: अनुलेखन, श्रुतलेखन, गतिलेखन आणि दृकलेखन. आता त्यानंतर लिहिण्याच्या पद्धतीवरून पडलेले जे प्रकार आपण 4 आहेत, त्याचबरोबर साहित्याच्या प्रकारावरून पडणारे सुद्धा काही प्रकार आपल्याला पाहता येतील. आता यामध्ये सुद्धा 11 प्रकार दिलेले आहेत. यामध्ये अक्षर, शब्द, वाक्य आणि लेखन. म्हणजे इयत्ता पहिलीमध्ये आपण मुळाक्षरे लिहितो, शब्द, जोडाक्षरे, नंतर वाक्य लिहितो. अशा क्रमाने आपलं लेखन होत असतं. म्हणजे अगोदर अक्षर लिहितो, नंतर शब्द लिहितो, नंतर वाक्य लिहितो. या पद्धतीने आपला क्रम असतो. आणि त्यानंतर आपण काय करतो, परिच्छेद लिहित असतो. परिच्छेद म्हणजे काय, एक विचार व्यक्त करणारा अनेक वाक्यांचा सुसंगत समूह म्हणजे परिच्छेद लेखन. आपण काही माहिती लिहित असताना परिच्छेद पाडत असतो आणि त्या परिच्छेदामध्ये काही विचार समाविष्ट असतो. त्या विचाराला आपण परिच्छेद लेखन असं म्हणतो. त्यानंतर निबंध लेखन. म्हणजे निबंध लेखनामध्ये सुद्धा आपण विचाराची पद्धतशीरपणे मांडणी केलेली असते. त्याला आपण काय म्हणतो, निबंध लेखन असं म्हणतो. आता निबंध लेखनामध्ये सुद्धा बरेच प्रकार आहेत. वर्णनात्मक निबंध आहे, आत्मवृत्तात्मक आहे, कल्पनाप्रधान आहे, कथनात्मक आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण निबंधाचं सुद्धा लेखन करू शकतो. सारांश लेखन आहे, म्हणजे एखाद्याचे विचार, भावना समजल्या का नाही, किंवा एखादा पाठ शिकून झाल्यानंतर सारांश रूपाने त्याचं लेखन करणं, किंवा एखादी कथा ऐकून झाल्यानंतर सारांश रूपानं ती सांगणं, त्याला किंवा लिहिणं, त्याला आपण काय म्हणतो, सारांश लेखन म्हणतो. त्यानंतर कथालेखन, कल्पना विस्तार, संवाद लेखन. जेव्हा 2 किंवा अधिक माणसं एका ठिकाणी येऊन एखाद्या विषयावर बोलतात किंवा चर्चा करतात, त्याला आपण संवाद म्हणतो. मग असं दैनंदिन जीवनामध्ये घडत असतं. अनेक भाषणाचे, संवादाचे प्रसंग निर्माण होत असतात. आणि मग हे संवाद जे आहे ते परिणामकारकपणे लिहिणं, म्हणजे त्याला आपण संवाद लेखन असं म्हणतो. पत्रलेखन माहीतच आहे तुम्हाला. अर्जलेखन, वार्तालेखन, अहवाल लेखन आणि कविता लेखन. हे काय आहेत, लेखनाचे प्रकार आपल्याला पडलेले दिसून येतात. म्हणजे हे लेखनाचे प्रकार जे आहेत हे साहित्य प्रकारावरून पडणारे आपल्याला प्रकार दिसून येतात. आता लेखन करत असताना सुद्धा जसे मी तुम्हाला सांगितले की लेखनाचे 2 मुख्य विशेष आहेत. ते 2 मुख्य विशेष कोणते, तर सुलेखन आणि शुद्ध लेखन. आता सुलेखन म्हणजे काय, तर अगदी वळणदार अक्षरामध्ये चांगलं आणि सुवाच्य हस्ताक्षरात लेखन करणं म्हणजे सुलेखन. बघा, वळणदार अक्षरामध्ये लेखन करणं म्हणजे सुलेखन. आणि शुद्ध लेखन म्हणजे काय, व्याकरणदृष्ट्या लेखन करणं, त्याला आपण काय म्हणतो की शुद्ध लेखन असं म्हणतो. मग सुलेखन जेव्हा करत असतो त्यावेळी सुद्धा काही दोष निर्माण होतात. म्हणजे अक्षरांचा कधी आकार सारखा नसतो, अक्षरावरती रेषा आपण देत नाही आहे, 2 शब्दामध्ये, 2 ओळीमध्ये, 2 वाक्यामध्ये योग्य अंतर ठेवत नाही, किंवा परिच्छेद व्यवस्थित पाडत नाही आहे. अनुलेखन करत असताना शब्द आपण गाळतो, म्हणजे सुलेखन करत असताना असे दोष निर्माण होतात. मग ह्या दोषावरती आपल्याला उपाय करणं गरजेचं आहे. तर मुलांना आपण यामध्ये दुरेघी वहीचा आपण वापर करू शकतो. वळणदार हस्ताक्षर असे नमुने विद्यार्थ्यांच्या समोर आपण दाखवू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने सुलेखन विद्यार्थ्यांचं आपण सुधारू शकतो. त्याचबरोबर शुद्ध लेखन करताना अनेक चुका होतात. ह्या चुका आपल्याला ऱ्हस्व, दीर्घ, उकार, वेलांटी, अनुस्वार, विसर्ग या घटकांच्या संदर्भात झालेल्या आपण दिसून येतात. तर यामध्ये वर्णांचा योग्य क्रम नसतो, अनुस्वारांचा अयोग्य क्रम असतो, किंवा जोडाक्षर आपण चुकीची लिहित असतो, वर्णांची आलटापालट करत असतो. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचे शुद्धलेखन करत असताना दोष निर्माण होत असतात.
आणि मग शुद्ध लेखनातले दोष कमी करण्यासाठी सुद्धा आपल्याला उपाय करणं गरजेचं आहे. तर हे दोष कमी करण्यासाठी आपल्याला विद्यार्थ्यांची एक नैदानिक कसोटी घेतली पाहिजे. तर विद्यार्थ्यांच्या चुका का होतात याची कारणे आपल्याला शोधून काढता येतील. शुद्ध लेखनाचे नियम उदाहरणासह समजून सांगता आले पाहिजेत. आणि विद्यार्थ्यांना जे श्रुतलेखनासाठी जे काही आपण उतारे देतो ते उतारे विद्यार्थ्यांचे आपण तपासून दिले पाहिजे. म्हणजे या पद्धतीनं आपण विद्यार्थ्यांचं शुद्धलेखन सुधारू शकतो. आता विद्यार्थ्यांना लेखन विकास करायचा आहे, त्यासाठी सुद्धा आपल्याला इयत्तेनुसार विद्यार्थ्यांना उपक्रम देणं गरजेचं आहे. तर इयत्ता 1ली व 2रीचा वर्ग असेल तर त्यांना श्रुतलेखन द्या, अनुलेखन देऊ शकतो. वेगवेगळ्या विषयावरती शब्दरचना, वाक्यरचना आपण करायला देऊ शकतो. आणि 3री आणि 4थीचा वर्ग जर बघितला तर त्या विद्यार्थ्यांना आपण हस्ताक्षर प्रदर्शन आयोजित करू शकतो किंवा अपरिचित जे शब्द आहेत असलेल्या वाक्यांचं श्रुतलेखन करू शकतो. त्याचबरोबर उतार्यांचं अनुलेखन त्यांना करून आणायला सांगू शकतो किंवा जे कौटुंबिक स्वरूपाची जी पत्रे आहेत त्याचं लेखन करून आणण्यासाठी आपण सांगू शकतो. आता इयत्ता 5वीचा वर्ग असते त्यांना निबंधाचे वाचन करायला सांगा. निबंध स्पर्धा आपण आयोजित करू शकतो. म्हणजे इयत्तानुसार आपण विद्यार्थ्यांना लेखन विकासासाठी वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन करू शकतो. त्या विद्यार्थ्यांचं लेखन विकास चांगला झाला आहे की नाही हे आपल्याला मूल्यमापन करता आलं पाहिजे. तर त्या विद्यार्थ्याचं आपण मूल्यमापन कसं करता येईल की लेखनाचं मूल्यमापन करण्यासाठी आपल्याला वयोगटानुसार विद्यार्थ्याचं मूल्यमापन करू शकतो. यामध्ये विद्यार्थ्यांचा लेखी परीक्षा किंवा प्रात्यक्षिक कसोट्यांचं तंत्र वापरू शकतो. विद्यार्थ्यांना वेगवेगळे उतारं लिहिण्यास सांगू शकतो. त्याचबरोबर लेखनशैली त्यांची कशी आहे, लेखन परिणामकारक भाषेत केलं आहे का, आशयपूर्ण लेखन करण्याचं कौशल्य विद्यार्थ्यांनी विकसित केलं आहे का, या सर्व गोष्टींचा विचार करून विद्यार्थ्यांचं आपण मूल्यमापन करू शकतो. याच्यासाठी आपण अनुलेखनासाठी काय उतारे देऊ शकतो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना काही प्रश्नप्रकार असे देऊ शकतो की जेणेकरून विद्यार्थ्यांनी त्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थितपणे लिहिली गेली पाहिजे. पुढील प्रश्न पाहून लिहा. उदाहरणार्थ अनुलेखन म्हणजे जे शब्द आहेत ते शब्द तसेच लिहितात का हे बघितले गेले पाहिजेत आणि त्यानुसार त्या विद्यार्थ्याचं आपल्याला मूल्यमापन करता येईल. म्हणजे अशा पद्धतीनं विद्यार्थ्याच्या लेखन कौशल्याचं आपल्याला मूल्यमापन करता येईल. आता बघा, हा जो भाषा विकास हा जो उपघटक आहे भाषिक कौशल्यामध्ये, मग यावर आधारित काही प्रश्न TETला विचारले आहेत किंवा CTETला विचारले जातात. त्यावेळी आपल्याला म्हणजे भाषा विकास या घटकाची तयारी करताना कोणती काळजी आपल्याला घ्यावी लागेल. बऱ्याच वेळेला काय होतं की मुलं अशा प्रश्नांची उत्तरं सोडत असताना काही चुका करतात. मग यामध्ये बघा, पहिला आहे की भाषा विकास संकल्पना समजून घेणे. कोणत्याही विषयामधील जी कन्सेप्ट आहे ती पहिल्यांदा आपण समजून घेतली पाहिजे. म्हणजेच काय तर त्याचा उद्देश काय आहे, त्यामध्ये निकष त्याचे कोणते आहेत, त्याचे प्रकार काय आहेत, त्याचं मूल्यमापन काय आहे, त्याचे उपक्रम कोणते राबवता येतील, इयत्तेनुसार कोणते उपक्रम आहेत, त्या सर्व संकल्पनेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर शब्दांचे अर्थ माहिती करून घेणे. बघा, या भाषा विकास या संकल्पनेअंतर्गत काही नवीन शब्द यामध्ये आलेला आहे, तर त्या शब्दांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये वाच्यार्थ, लक्ष्यार्थ, ध्वन्यार्थ याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. अश्रवण, अर्धश्रवण, उपश्रवण म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. त्याचबरोबर औपचारिक भाषण, अनौपचारिक भाषण याचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे. त्याचबरोबर वाचन पद्धतीमध्ये अनुलेखन आहे, श्रुतलेखन आहे, गतिलेखन आहे, द्रुकलेखन आहे. त्याचबरोबर लेखनामध्ये सुद्धा सुलेखन, शुद्धलेखन असे जे काही अर्थ आहेत शब्दांचे हे पहिल्यांदा समजून घेतले पाहिजे. तरच काय होणार आहे की परीक्षेला जे या संदर्भात प्रश्न विचारतील ते तुम्हाला योग्य पद्धतीनं सोडवता येतील.
बरेच वेळी विद्यार्थी काही चुका करतात की प्रश्नांचं वाचन पूर्ण करत नाहीत. पूर्णपणे तो प्रश्न आहे तो वाचला जात नाही आणि त्याच्यामुळं प्रश्नांचं उत्तर त्यांचं चुकतं. त्यानंतर वाचलेल्या संकल्पनेचं मनन व चिंतन करणं. जी वाचलेली संकल्पना आहे ती आपल्याला समजली आहे का नाही त्याचं मनन आणि चिंतन आपल्याला करणं गरजेचं आहे. कोणतीही संकल्पना फक्त वाचून उपयोगीची नाही, त्यावरती आपल्याला मनन आणि चिंतन करणं खूप गरजेचं आहे आणि ते होणं अपेक्षित आहे. त्यानंतर दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडणे. जे काही परीक्षेला आपल्याला विकल्प दिलेला असतो, त्या विकल्पापैकी बऱ्याच वेळेला 4 पर्याय असतात. त्यातले 3ही पर्याय बरोबर आहे असं वाटत असतात. मग त्यातला आपल्याला जो मुख्य बेसिक जे आहे पर्याय, तो आपल्याला निवडता आला पाहिजे. याच्यामध्ये आपली गफलत होते आणि पर्यायी उत्तर आपलं चुकतं. तर म्हणून तुम्ही तो पर्याय योग्य पद्धतीनं निवडणं आवश्यक आहे. त्याचबरोबर पाठांतर करणं टाळणं. आता कोणत्याही विषयाचा अभ्यास करत असताना, कोणतीही कन्सेप्ट समजून घेत असताना फक्त पाठांतराला महत्त्व देऊन चालणार नाही. तर यामध्ये आपल्याला आकलन होणं गरजेचं आहे. बघा तुम्ही परीक्षेमध्ये आकलनपेक्षाही जास्त उपयोजनात्मक प्रश्नावरती जास्त भर दिला गेलेला आहे. म्हणजे आपल्याला इथं फक्त ज्ञान होऊन चालणार नाही, नुसतं आकलन होऊन चालणार नाही. तर त्याचं आपल्याला उपयोजन करता आलं पाहिजे. म्हणजे इथं पाठांतराचा काहीच उपयोग होत नाही. म्हणजे भाषा विकास ह्या कन्सेप्टचा अभ्यास करत असताना आपल्याला त्याची संकल्पना समजून घेतली पाहिजे, शब्दांचा अर्थ माहीत करून घेतला पाहिजे, प्रश्नांचं पूर्णपणे वाचन करून घेतलं पाहिजे आणि वाचलेल्या संकल्पनेचं मनन व चिंतन करणं गरजेचं आहे. आणि दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडणं आणि पाठांतर करणं आपल्याला टाळलं गेलं पाहिजे. त्या गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजे. आता आपण घेऊया पाठीमागील वर्षाचा TET किंवा CET प्रश्नांचा आढावा. तर मागील परीक्षा प्रश्न विश्लेषण. बघा 2018, 19, 21, 23 आणि 24 या वर्षामध्ये या भाषिक क्षमतेवर आधारित किती प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. यामध्ये श्रवण, भाषण, वाचन, लेखन आणि मिश्र. मिश्र याचा अर्थ ह्या चारीवर आधारित काही प्रश्न विचारले गेलेले आहेत. म्हणजे मूळ संकल्पनेवरती आधारित. आता 2018 वरती श्रवणावरती 2 प्रश्न विचारलेत, वाचनावरती 2 आहेत, लेखनावरती 2 आहेत आणि मिश्रवरती 6 आहेत. 2019ला श्रवण या क्षमतेवरती 5 आहेत, भाषणावरती 3 आहेत, वाचनावरती 3 आहेत, लेखनावरती 5 आहेत आणि मिश्रवरती विचारलेले नाहीत. आणि 2021चा विचार केला तर श्रवण भाषणवरती विचारलेले नाहीतच, पण वाचनावरती 2 प्रश्न आहेत, लेखनावरती 3 प्रश्न आहेत आणि मिश्रवरती 1 आहे. 2023मध्ये श्रवण या क्षमतेवरती 1 विचारला आहे, भाषणावरती विचारलेला नाही आणि वाचनावरती 2 विचारलेला आहे आणि लेखन क्षमतेवरती 2 आणि मिश्रवरती विचारलेलं नाही. 2024मध्ये श्रवण या क्षमतेवरती 2, भाषणावरती 3, वाचनावरती 7 विचारलेत आणि लेखनावरती 3 आणि मिश्रवरती 3. अशा पद्धतीनं प्रश्न या क्षमतेवरती विचारलेले आहेत. पण हे सर्व जे प्रश्न विचारले ते CTETमध्ये विचारलेले आहेत. याचा अर्थ असा नाही की TETमध्ये प्रश्न विचारले जाणार नाही. तर TET आणि CTETसाठी हा घटक खूप महत्त्वाचा आहे. तर या सर्व क्षमतेवरती अभ्यास करणं गरजेचं आहे. तर या भाषा विकास याची माहिती आपल्याला काही संदर्भ पुस्तकं आहेत. यामध्ये प्रथम भाषा मराठी हे डॉक्टर सुरेश करंदीकरांचं फडके प्रकाशनाचं पुस्तक आहे. यामध्ये तुम्हाला ही माहिती मिळेल. त्याचबरोबर दुसरं पुस्तक आहे आशय अध्यापन पद्धती, मीना मंगरुळकरांचं आहे फडके प्रकाशनाचं. यामध्ये ही माहिती मिळेल. तिसरं पुस्तक आहे प्रथम भाषा मराठी, डॉक्टर प्रताप सावंत देसाई हे सुविचार प्रकाशनाचं पुस्तक आहे. तर यामध्ये तुम्हाला भाषिक क्षमता या घटकावरील माहिती त्यामध्ये तुम्हाला रेफरन्ससाठी मिळेल. तर या विषयाची माहिती सांगून झालेली आहे. तरी मला TET व CTETचे ऑनलाईन मार्गदर्शन करण्याची संधी
डॉक्टर सलगर सर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली, त्याचबरोबर डाएटचे सर्व प्रतिनिधी यांनी उपलब्ध करून दिली, त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते व महाराष्ट्रातील सर्व TET परीक्षेस बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेस यश मिळो ही सदिच्छा देते. धन्यवाद.